मन मेरा भगवानी। बोलो राम 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 बोलो राम। राम पतित पावन करो राम पतित पावन करो राम और सदा बनता सरस सुहावन अति मन भावन राम से प्रीत मन में राम बसने मन में राम बसने। बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम आज राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम। मग आपण कधी राम बोलणार आहोत? रोज तर आपल्याला रोजच व्हायचं आहे, काय करावं महाराज? 2 दिवस नाही जमलं, आज यायचं होतं पण आज नेमका बाजार आहे आणि बाजार केला नाही तर 7 दिवस खावा काय? आम्ही प्रश्न आहे. आज ठरवलंच होतं जायचं पण बाजार आला ना, बाजार नाही केला तर 7 दिवस खायचं का? सगळाच प्रश्न मोठा आहे. आपण कधी त्या ठिकाणी राम नाव घेणार? सती प्रश्न करते, मागच्या जन्मामध्ये माझ्याकडून रामकथा त्या ठिकाणी श्रवण करायची होती पण मी त्या ठिकाणी अशंका घेतली, अविश्वास दाखवला आणि अविश्वास दाखवल्यामुळे मला मरावं लागलं. परंतु प्रभू हे शिवजी आता ती कथा मला सांगावा. आणि मग सती मातेना पार्वती मातेना त्या ठिकाणी प्रश्न केला. पहिला प्रश्न केला पार्वती मातेना, प्रभू या भूतलावरती राम अवतार घेतात परंतु का अवतार घेतात, कधी अवतार घेतात? पहिला प्रश्न त्या ठिकाणी सती मातेना पार्वती मातेना तर भगवान शिवजीला केलेला आहे. आणि प्रश्न ऐकल्यानंतर भगवान शिवजीला आनंद झाला की आज माझ्या राघवेंद्र सरकारची कथा पुन्हा मला सांगायला जिथं मिळणार आहे. कोणाला? पार्वती मातेला. कारण भगवान शिवजीला रामकथेशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. नित्य नेमाने श्रीराम जय राम जप चालू भगवान शिवजीचा. आनंद झाला भगवान शिवजीला. ऐकवले, प्रश्न केला ना की प्रभू अवतार कधी घेतात? जब जब होई धर्म की हानि, 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 आधैया सुर आत्म अभिमानी, गाढ़िया सुर आत्म अभिमानी, गाढ़िया सुर आत्म अभिमानी, गाढ़िया सुर आत्म अभिमानी, गरहुआनित जाई नहीं बरनी, सीताई देव देव सुरधारी, आपके
सिया राम जय सिया राम राम सिया राम जय सिया राम सिया राम जय सिया राम सिया राम जय सिया राम तुलसीदासने या प्रश्नाचं उत्तर दिलं की हे सती माता जब जब होय धर्म की हानी, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते ऐक नाही आपल्याला श्लोक पाठ आहे यदा यदा ही धर्म ग्लानीर्भवति भारता, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा माझे प्रभू अवतार घेतात. धर्म रक्षावया अवतरणेची, धर्म रक्षावया अवतरणेची, जावया अपुरा पारी से भारत अपुरा पारी भारत अंबर के नाटी जन्म सोसिया, अंबर के नाटी जन्म सोसिया रे, अंबर नाटी जन्म सोसिया रे, अंबर के नाटी जन्म सोसिया जन्म सोसिया रे. धर्म रक्षा करण्यासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी माझे प्रभू अवतार घेतात. मग सती मातेना, पार्वती मातेना पुन्हा प्रश्न केला, धर्म अधर्म होतो पण हा अधर्म होतो कशाने ओळखायचं प्रभू? या भूतलावरती धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढतो, पण तो अधर्म कधी होतो हे कसं ओळखायचं? आणि त्यावेळेस भगवान शिवजी पार्वती मातेला सांगतात, करही अनित जाई नाही बरणी, सितही विप्र धेनु सुरधरणी. जेव्हा जेव्हा या भूतलावरती गायीची हत्या होते समजावं अधर्म त्या ठिकाणी माजलेला आहे, अधर्माचा पगडा या धर्मावरती येणार आहे. गो हत्या जर झाली तर समजावं अधर्म वाढला. विप्र सिद्धही विप्र धेनु सुरधरणी, साधू संतांची त्या ठिकाणी या भूतलावरती जर छळ सुरू झाला तर समजावं अधर्म माजलेला आहे. गाईचं खूप मोठं महत्व भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. या गाईच्या सेवेसाठी भगवंताने द्वापार युगामध्ये बालकृष्णाच्या रूपाने अवतार धारण केला. का? फक्त गोरक्षण करण्यासाठी, गाईचं रक्षण करण्यासाठी. किती प्रिय आहे गाय बघा भगवान श्रीकृष्णाला. या गायीमुळेच भगवान श्रीकृष्णाने जन्म घ्यावा लागला. आणि तुम्हाला सांगू, या भारत देशामध्ये ज्या वेळेस इंग्रज होते, इंग्रज या भारत देशामध्ये, त्या इंग्रजांच्या काळामध्ये फक्त 36 कत्तलखाने होते. गाईला ज्या कत्तलखान्यामध्ये त्या गायीची हत्या केली जाते 36 कारखाने होते. दुर्दैव आहे भारत देशाचं, भारत स्वतंत्र झाला आणि आजपर्यंत ज्या राज्यकर्त्यांनी 36 कत्तलखान्याचे 36,000 कत्तलखाने निर्माण केले, कोणी? आपल्याच भारत देशातल्या दोन्ही मधल्या राज्यकर्त्यांनी. हे फार मोठं दुर्दैव आहे आपलं. आणि त्या गोमातेची हत्या केली जाते. हो, त्या कत्तलखान्यामध्ये जर तुम्ही युट्यूबला जर सर्च करून व्हिडिओ पाहिला, युट्यूबला तुम्ही सर्च करा, व्हिडिओ टाका,
की वेदना त्या ठिकाणी त्या गाईला दिल्या जातात. कत्तलखान्यामध्ये गेल्यानंतर त्या गाईला 3 दिवस उपवासी ठेवतात. तिला ना चारा देतात ना पाणी देतात. 3 दिवसानंतर त्या ठिकाणी तिला एका मशीन मध्ये ठेवलं जातं आणि कडक उकळतं पाणी त्या गाईच्या अंगावर अशा धारा फोडल्या जातात. 1 दिवस नाही, 3 दिवसापर्यंत त्या गाईच्या अंगावरती गरम पाण्याच्या धारा सोडल्या जातात आणि ज्यावेळेस ते गरम पाणी त्या गाईच्या अंगावर सोडलं जातं त्यावेळेस ते मोठमोठ्याने टाव फोडते, हंबारते. 3 दिवस आपण त्या ठिकाणी असणारे ते गरम पाणी सोडलं जातं. असं का केलं जातं तर कारण त्या गाईची जी चामडी आहे ती चामडी जिवंत असतानाच त्या गाईची चामडी काढली जाते, तरच ती मुलायम राहते आणि तिला परदेशामध्ये खूप मोठ्या दामाने विकली जाते, खूप मोठ्या पैशाने विकली जाते. आणि म्हणून माझ्या गाईची हत्या जिवंत असताना अशा वेदना दिल्या जातात आणि मग त्या गाईची हत्या त्या ठिकाणी केली जाते. किती वेदना होत असतील त्या गाईला. आणि एक सांगू, गाय म्हणजे एक आपली माय आहे. गाय म्हणजे आपली एक माय आहे. जर तुम्ही जीवनामध्ये येऊन गाईला जर गोग्रस त्याला त्या ठिकाणी म्हणतात, जर गाईला कधीच तुम्ही त्या ठिकाणी नैवेद्य खाऊ जर घातला नाही जीवनामध्ये येऊन, तर तुम्ही ज्या वेळेस मृत्यू पावतात आणि मृत्यू पावल्यानंतर 1 वर्षभर तुमचा जीवन प्रवास सुरू होतो. 365 दिवस तुम्हाला मेल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जायचं असेल तो प्रवास सुरू होतो. 365 दिवसांचा तो प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये वैतरणी नावाची नदी लागते. वैतरणी नदी सगळ्या जीवांना तरुण जावं लागतं. त्या वैतरणी नदीमधून जन्माला आलेला जो जीव आहे त्या जीवाला मेल्यानंतर त्या वैतरणी नदीच्या पलीकडे जावं लागतं. परंतु पलीकडे जात असताना त्या वैतरणी नदीमध्ये असंख्य असणारे अंधकार आहे, विषारी प्राणी आहेत आणि हाडा मांसांचे सांगडे आहेत आणि रक्ताचे महापूर आहेत. अशा त्या वैतरणी नदीमधून तुम्हाला चालत जावं लागतं. परंतु त्या वैतरणी नदीला तरुण जाण्यासाठी आमच्या साधू संतांनी त्या ठिकाणी उपाय सांगितलेला आहे. जर तुम्ही गाईची सेवा केली, गाईला घास त्या ठिकाणी घातला असेल, सण उत्सवाच्या दिवशी एखादा नैवेद्य त्या गाईला जर तुम्ही चारला असेल, त्या गाईची सेवा केली असेल, किंबहुना गाईच्या गोठ्यामध्ये एखादा दिवा लावला असेल, तर ती गाय ज्यावेळेस ती वैतरणी नदी तुम्हाला तरुण जायचे आहे, त्या वैतरणी नदीला तरुण जाण्यासाठी ती गाय तुम्हाला मदत करते. ती गाय तुम्हाला पहिल्या तीराकडे घेऊन जाते. आणि म्हणून गाय म्हणजे आपली माय आहे. एक कवीने फार सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलं. अंबार 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 वासुराले साठती जवळ गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. अंबार दिसती माझी माया, दिसती माझी माया. अंबार वासुराले साठती जवळ गाय, भावनी तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. आया आया
सांगत होत्या जगा होताना, आया बाया सांगत होत्या जगा होताना, दुष्काळात माझ्या अटला होता पाना, पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, सभामले पिठामध्ये दिसती माझी गाय, दिसती माझी गाय, अरे हंबरुना वासराने कटती गाय, सभामले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया, दिसती माझी माया. काट्या कुट्या वेचायला माये जाई राणी, काट्या कुट्या वेचायला माये जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या हिरे आणवाणी, पायात नसे तिच्या हिरे हिरे आणवाणी, काट्या कुट्या तरी तिचे मानत नसे पाय, सभामले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो हंबरुना वासराने कटती गाय, दिसती माझी माया, दिसती माझी माया, दिसती माझी माया. अंगार वसराले काटती गाय, सभामले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माय, हो अंगार. सांगू या गायीच्या हंबरण्याने या भूतलावरती जे काही भूकंप होतात, जर माझी गाय हंबरली तर हे धरणी माता देखील त्या ठिकाणी घाबरते, ती धरणी माता थरथर त्या ठिकाणी कापते. म्हणून अशा या गायीवरती जेव्हा संकट येतं तेव्हा माझे प्रभू राम अवतार घेतात, तेव्हा माझे प्रभू कृष्ण अवतार घेतात, तेव्हा माझे प्रभू हरी अवतार घेतात. तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपानिधि सजन तेरा, राम सिया राम जय सिया राम, 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 सिया राम जय सिया राम.
जय हो तप तप हरी धरे विविध शरीरा. भगवान अनेक रूपाने या भूतलावरती येतात का? त्या गायीची हत्या झालेली आहे आणि तो अधर्म आहे. त्या अधर्म झाल्यानंतर धर्माचं रक्षण करण्यासाठी माझे प्रभू अवतार घेतात. भगवान शिवजी सतीला सांगतात. मग सती त्या ठिकाणी प्रश्न करतात, अधर्म झाल्यानंतर जर प्रभू अवतार घेतात मग या अवतार घ्यायला देखील काही कारण असतील ना? भगवान शिवजी सांगतात, हे प्रभू पार्वती माते ऐक म्हणले, प्रभू अवतार घेण्यासाठी एकच कारण नाही, अनेक कारण त्या ठिकाणी आहेत. अनेक कारण आहेत, त्यामुळे माझ्या भगवंताला अवतार धारण करता येतो. त्यातलं पहिलं त्या ठिकाणी जे तर कारण गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितलेलं आहे. एक वेळेस भगवान शेषशाही विष्णू भगवंताला भेटण्यासाठी सनंदन कुमार त्या ठिकाणी येत आहेत. सनत कुमार भेटण्यासाठी भगवान विष्णूकडे येत आहेत. परंतु येत असताना जे द्वारपाल आहेत, भगवान विष्णूचे द्वारपाल कोण आहेत? जय आणि विजय. भगवान विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय या ऋषीपुत्रांना त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आज सोडत नाहीत. खूप विनंती करतात, तरीही त्या ठिकाणी विप्रकुमार आतमध्ये तुम्हाला प्रवेश नाही असं त्या ठिकाणी ते जय विजय सांगितले जातं. आणि त्या सनत कुमारांना राग येतो, क्रोध येतो आणि ते सनत कुमार या जय विजयांना त्या ठिकाणी शाप देतात. माझ्या प्रभूमध्ये आणि आमच्यामध्ये जर तुम्ही अंतर पाडत असताल तर तुम्ही राक्षस योनीला प्राप्त होताल असा त्यांना त्या ठिकाणी शाप दिला जातो. मग तेच असणारे जय आणि विजय एका कल्पामध्ये हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष या रूपाने या भूतलावरती येतात. आणि या हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षला मारण्यासाठी माझे प्रभू वराह रूपाने या भूतलावरती येतात. बोला वराह भगवान की. मग तेच असणारे जय आणि विजयी एका कल्पामध्ये वक्रदंत आणि शिशुपालाच्या रूपाने या भूतलावरती अवतार घेतात. आणि त्यावेळेस या वक्रदंत आणि शिशुपालाचा वध करण्यासाठी माझे प्रभू कृष्ण रूपाने अवतार घेतात आणि या वक्रदंताचा आणि शिशुपालाचा वध करतात. तेच असणारे जय आणि विजय एका कल्पामध्ये रावण आणि कुंभकर्ण होऊन येतात. आणि त्या रावणाने कुंभकर्णाला मारण्यासाठी माझे प्रभू रामप्रभूंच्या अवतारामध्ये येतात आणि त्या रावणाने कुंभकर्णाचा वध करतात. हे पहिलं कारण त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितलेलं आहे. विप्रशापते दुनई भाई तामस असुर ते ती पायी. विप्रशाप त्या मुनीने शाप दिला काय? तामस असुर ते हे तीन पायी. तुम्हाला 3 जन्म काय होईल? तामस राक्षसांचा त्या ठिकाणी योनी प्राप्त होईल आणि म्हणून 3 जन्मानंतर त्यांना जन्म घ्यावा लागतो राक्षस कुळामध्ये. आणि माझ्या प्रभूला अवतार घेऊन त्यांचा राक्षस योनीमध्ये आलेल्या त्या असुरांचा वध करावा लागतो. असं त्या ठिकाणी एक दुसरं कारण सांगितलेलं आहे. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, एक जालिंधर नावाचा राक्षस आहे. हा जालिंधर समुद्रात मधून त्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे आणि समुद्रामध्ये उत्पन्न झाल्यामुळं तो लक्ष्मी मातेचा बंधू आहे. कारण लक्ष्मी ही समुद्रामधून त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ज्यावेळेस स्वर्गामधली संपत्ती संपलेली आहे आणि या स्वर्गामधली संपत्तीचं हरण झाल्यामुळं भगवान त्यांना सांगतात की तुम्हाला संपत्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी समुद्राचं मंथन करावं लागेल. म्हणून त्या समुद्राचं मंथन त्या ठिकाणी केलं जातं. समुद्र मंथन त्या ठिकाणी करत असताना मंद्राचल पर्वत आणला जातो, वासुकी सर्प आणला जातो आणि मग देव आणि दानव दोन्ही मिळून त्या ठिकाणी समुद्राचं मंथन करतात.
समुद्र मंथन झाल्यानंतर त्या समुद्रामधून एक एक रत्न त्या ठिकाणी बाहेर यायला सुरुवात होतं. परंतु पहिल्यांदा त्या समुद्रामधून विष त्या ठिकाणी निर्माण होतं. हलाहल त्या ठिकाणी बाहेर येतं आणि ते हलाहल बाहेर आल्यानंतर देवतांना प्रश्न पडतो, राक्षसांना प्रश्न पडतो की आता हे हलाहल ठेवायचं कुठं? पृथ्वी तलावर ठेवा तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल, समुद्रामध्ये टाकावं तर संपूर्ण जीवजंतू नष्ट होतील. या हलाहलाचं काय करायचं सर्वांना प्रश्न पडला आणि मग त्यावेळेस सर्वांनी भगवान शिवजीची आराधना केली. कैलास के निवासी नमो बार बार हूँ, जय नमो बार बार हूँ, आयो शरण बिहारी शंकर कर, आयो शरण बिहारी शंकर कर, कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण बिहारी शंकर कर, आयो शरण बिहारी शंकर कर। शिवजी तुमने निराश ना किया, महाराज ने जो चाहा वरदान दे दिया, ओ महाराज ने जो चाहा वरदान दे दिया। तेरा नाय जमना तार तुम, जमना तार तुम, आयो शरण बिहारी शंकर आयो शरण बिहारी शंकर, आयो शरण बिहारी शंकर आयो शरण शंकर। जहर पिया जीवन दिया, इतना उदार तू, इतना उदार तू, ओ भोले शंभू बाबा। भगवान शिवजीला आराधना केली आणि ते भगवान शिवजीला सांगितलं हे जहर विष तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आता भगवान भोले बाबा म्हणले विष घेतो. घेतो पण काय, सप्त्याचे वर्गणी देतो पण घरी विचारा लागेल ना किती द्यायची, काय करायचंय, मोठा प्रश्न आहे बाबा. घरी चालायच्या ऋण आपण काहीच करत नसतो. वर्गणी द्यायची असेल तरी घरी विचारला. भगवान शिवजीला सांगितलं तुम्हाला हे जहर प्यावं लागेल, विष प्यावं लागेल. ते म्हणले पितो पण घरी जाऊन विचारून येतो ना. पार्वती मातेला सांगितलं हाल निघलंय, सगळे देवता त्या ठिकाणी म्हणतात विष घ्या, काय करू सांग. ते काय करता, ज्ञान काय करता. जगताच्या कल्याणासाठी माझ्या भगवान देवादिदेव महादेवाने विष प्राशन केलं. परंतु विष प्राशन केल्यानंतर ते विष कंठामध्ये धारण केलं. त्या विषाला खाली जाऊ दिलं नाही का, कारण या हृदयामध्ये माझा राम आहे. तैसा हृदयामध्ये माझे प्रभू या हृदयामध्ये आहेत आणि म्हणून ते विष भगवान शिवजीने आपल्या कंठामध्ये धारण केलं. त्याच असणाऱ्या समुद्रामधून अनेक रत्न निर्माण झाले आणि त्याच समुद्रामधून लक्ष्मी माता प्रगट झाली. त्या लक्ष्मी मातेने भगवान विष्णूला त्या ठिकाणी पाणी ग्रहण केलं, वरमाला घातली आणि त्याच असणाऱ्या समुद्रामधून जालिंधर नावाचा एक दैत्य प्रकट झाला. या जालिंधराची असणारी पत्नी आहे, तिचं नाव आहे वृंदा. ही वृंदा अतिशय पतिव्रता होती, नित्यनेमाने आपल्या पतीची सेवा करत होती आणि त्या पतिव्रतेची एवढी ख्याती होती, तिच्या पुण्याच्या जोरावरती हा जालिंधर नको त्या ठिकाणी त्या भूतलावरती साधू संतांची त्या ठिकाणी काय करू लागला, हत्या करू लागला. देवांना देखील पळो त्या ठिकाणी सळो करून ठेवलं या जालिंधराने. देवांचे हात टेकले का, कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी व्रता, तिची देवावरी व्रता, तिची देवावरी व्रता, तुका म्हणे पतिव्रता. तुकाराम महाराज म्हणतात अशी असणारी ही पतिव्रता देवावर देखील तिची सत्ता आहे. म्हणून हे सर्व देवता घाबरू लागले त्या जालिंदराला. काय करावं काय करावं. काही केल्या तो जालिंदर देवतांना काही आटपेना. कारण पतिव्रतेची जी सेवा जी असते, निष्ठा जी असते, त्या पतिव्रतेमध्ये तेवढी शक्ती प्रदान होत असते. आपण अत्री अनुसया, या अत्री अनुसयाची कथा आपल्याला श्रुत आहे. त्या अनुसया मातेने पतिव्रत्याच्या जोरावरती 12 वर्ष त्या ठिकाणी या भूतलावरती दुष्काळ पडला होता. परंतु 12 वर्ष या भूतलावरले सर्व जीव जंतू जे आहेत ते या सती अनुसयाने त्यांचं भरण पोषण केलं होतं. कशाच्या जोरावरती? फक्त पातिव्रत्य धर्माच्या जीवावरती. त्या अनुसयाने रात्री शेतामध्ये त्या ठिकाणी साडी पेरावा. काय? रात्री त्याला साडी पेरावा सती अनुसयाने आपल्या हाताने शेतामध्ये. आणि दिवस उगवल्यानंतर पातिव्रत्याच्या जोरावरती त्या साडी दिवसा तयार व्हायच्या आणि त्या साडी काढायच्या आणि संपूर्ण जगाताला त्या साडीच्या भातापासून जीवन भरण पोषण करायचं. असा 12 वर्ष त्या सती अनुसयाचा उपक्रम होता. आणि म्हणूनच या अत्री अनुसयाच्या पोटी भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला. अशी महान पतिव्रता होती. ते पातिव्रत्य धर्माचं काय आहे? शक्ती आहे. अशी शक्ती त्या ठिकाणी त्या व्रंगेमध्ये होते. पातिव्रत्य धर्म खूप महान आहे बघा. काय झालं? एक शेजारीन बाई उष्णी खायला गेली एका शेजारीकडे. आणि ती शेजारीन साखर आणायला गेली उष्णी. तर ती शेजाऱ्याची बाई कांडण काढीत होती. कांडण, आता कांडण म्हणजे ते पहिल्या त्या उखळामध्ये मुसळा असायचं आणि त्या मुसळा कुटून त्या ठिकाणी त्याचं धान्य तयार करायचं. तिचं ते काम चालू होतं बिचारीचं. तर ती महान पतिव्रता होती ती. आणि एवढ्यामध्ये ही शेजारीने आली तिच्याकडं. तिचं ते काम चालू होतं उखळामध्ये मुसळाने करायचं. ही साखर मागणार. एवढ्यामध्ये त्या कुटणारीचा मालक आला. आणि मालक आल्याबरोबर त्या मालकाने हात दिले, पाणी आण म्हणले मला. आता ही त्या उखळामध्ये फुटीत होती साडी त्या मुसळाने. आणि एवढ्यामध्ये ते मुसळ असं उंच फेकावं लागतं. परत त्या उखळामध्ये आदळावं लागतं मोठमोठ्याने. हिनं ते मुसळवरती फेकलं आणि असं खाली त्या ठिकाणी त्या मुसळामध्ये आदळणार. एवढ्यामध्ये तिच्या कानावरती आपल्या पतीचा आवाज आला, पाणी आण. तिचा वर हात होता ना, तो वरच्या हात लगेच सोडून दिला. ते उखळ वर राहिलं, ते मुसळ वरच राहिलं. ते म्हणले, थांब, माझ्या मालकाला पाणी द्यायचं. उठली, पाणी दिलं आपल्या मालकाला, येऊन बसली आणि मग म्हणली खाली आता. मग मुसळ खाली आलं तिच्या हातामध्ये. कारण ती पतिव्रता होती, एवढी तिची ताकद होती. आणि हे त्या साखर न्यायला आलेल्या शेजारणीने पाहिलं. अगं बाई, म्हणजे तो वेगळंच येऊन. ते म्हणले, कसं केलं काय? ते म्हणले, काय नाही, दिवस रात्र मी पतीची सेवा करते, त्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. पण हिला वाटलं आपण हे प्रयोग करावा. पण हे दिवस रात्र पतीची सेवा करीत नव्हती ना. पती जर आला तर कुत्र्यासारखी त्याच्या अंगावर पडायची. हे नाही, ते नाही, हे नाही, ते नाही, आणा 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 आणा. ते बिचारा घरात यायचं म्हणलं का डोकं दाबूनच येत होता. जेवायचा आणि गपचूप टिकून जायचा. कारण ही घरात आली की हिचा प्ले बटन चालू व्हायचं. जीज बडबड 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 बडबड. लग्नाच्या आधी पहिलवान होता, पण अगरबत्ती सारखा झाला बिचारा. कारण
घरात आलं की त्याला सुचत नाही ना एवढं बडबड म्हणलं. अशी ती असणारी शेजारी आणि ती म्हणते आता काय करते तुम्ही, मला त्या ठिकाणी एक युक्ती करायची म्हणले. काय करायची? तुम्ही बाहेर जा, बाहेरून परत आत या. ते म्हणलं बाहेर जाऊन परत आत या म्हणजे सांगितलं तेवढं करायचं म्हणले. म्हणजे ही पहापतीव्रता काय म्हणते, नवऱ्याला काय म्हणते, सांगितलं तेवढं करायचं. बरे आता सांग. ते म्हणजे बाहेर जा, बाहेरून परत या आणि आल्या आल्या मला पाणी मागायचं. तो ते उखळ आणलं, त्याच्यात धान्य टाकलं, मुसळ आणलं, बसली आणि जा म्हणले आता बाहेर. बिचारा बाहेर आला. बाहेर आला मी केलं सुरू कुटायला. पण बाहेर आल्यानंतर कवा यायचं काय माहित. हिनं आतून आवाज दिलाय, बाहेर जायला सांगितले, मेले का काय तिकडं या ना. बाई पतिव्रता काय म्हणते, बाहेर मेले बिले का काय, कवा येत आहे. तिनं आवाज ऐकल्याबरोबर घाबरलं, ते आलं धावत. मला पाणी दे, पाणी दे म्हणल्यानंतर हिरं मोकळ मुसळवर फेकल्यानंतर ते म्हणले हे बघ वरची वरच राय. दिलं सोडून बघता काय फुटलं ना नाक तिचं. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरती सत्ता, या वंदेची देवावर सत्ता होती. काही केल्या तो जालिंदर त्या ठिकाणी जर देवाला युद्धामध्ये हरू शकला नाही. सर्वजण त्या ठिकाणी भगवान विष्णूकडे शरण जातात. भगवान विष्णूला शरण गेल्यानंतर भगवान विष्णू त्या जालिंदराबरोबर युद्ध करण्यासाठी येतात. अनेक त्या ठिकाणी दिवस युद्ध सुरू आहे त्या जालिंदराचं आणि भगवान विष्णूचं. परंतु भगवान विष्णूला देखील हार पत्कारावी लागली. का? कारण ती वृंदा पतिव्रता होती. त्या पतिव्रतेचं तिला पुण्य त्या ठिकाणी ती आपल्या नवऱ्याला त्या ठिकाणी बहाल करत होते आणि ते युद्धामध्ये जिंकत चालला होता. शेवटी भगवान विष्णूला हार मानावं लागली. भगवान विष्णू भगवान शिवजीकडे गेले. शिवजीची त्या ठिकाणी वंदना केली, करुणा भागितली. भगवान शिवजी त्या ठिकाणी रणभूमीवरती आले. भगवान शिवजी त्या जालिंदर बरोबर युद्ध करू लागले. परंतु काही केल्या जालिंदर भगवान शिवजीला देखील त्या ठिकाणी युद्धामध्ये हरवू शकले नाही. भगवान शिवजी घायल झाले. काय करावा? मग म्हणले आता काहीतरी युक्ती करावं लागेल. पाहिलं हा कशामुळे हारत नाही, त्याला कशाची शक्ती प्रदान होते. तर त्या ठिकाणी या वृंदेने पतिव्रत्य धर्म स्वीकारला आहे आणि त्या पतिव्रत्य धर्मामुळे हा जालिंदर आपल्याला आठवत नाही. मग भगवान शिवजी सांगतात की जा आणि तुम्ही या वृंदेचं काय करा, पातिव्रत्य भ्रष्ट करून टाका. जर जगताचा कल्याण होत असेल तर एका व्यक्तीचं त्या ठिकाणी हनन झालं तरी हरकत नाही, असं त्या ठिकाणी भगवान शिवजी सांगतात. मग भगवान विष्णू या वृंदेच्या महलामध्ये जालिंदराचं स्वरूप धारण करतात आणि या वृंदेच्या महलामध्ये येतात. वृंदाने ज्यावेळेस त्या जालिंदराला पाहिलं, तिला माहित नव्हतं की हे भगवान विष्णू आहेत आणि त्यावेळेस विष्णू रूपी असणाऱ्या त्या जालिंदरांची सेवा वृंदेने त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. इकडं रणभूमीमध्ये भगवान शिवजीने त्या जालिंदराला पाचारण केलं आणि आज युद्ध त्या ठिकाणी प्रारंभ झालं. प्रारंभ झालेल्या युद्धामध्ये भगवान शिवजीने आपला पशुपती त्या ठिकाणी तर अस्त्र सोडलं आणि या जालिंदराचा शिरच्छेद झाला. कारण का? तिकडं त्या ठिकाणी भगवान विष्णूने तिचं पातिव्रत्य धर्म नष्ट केलं होतं आणि ते पुण्य समाप्त झाल्यामुळं त्या जालिंदराचा वध झाला. त्याचा असणारा शिर त्या समुद्रामध्ये जाऊन पडलं गेलेलं आहे. त्या जालिंदराचा वध झाला आणि त्याचं धड त्या ठिकाणी समुद्रामध्ये पडलं आणि जो शिर होतं ते शिर त्या ठिकाणी या वृंदेच्या महलामध्ये येऊन अंगणामध्ये पडलं. पाहते तर आपल्या मालकाचं शिर आहे. मग हे जर मालकाचं शिर आहे तर मग हा बाबा कोण आहे? विचार पडला तिला. मग त्या वृंदेने प्रश्न केला, कोण आहेस तो? आणि त्यावेळेस भगवान विष्णूने आपलं चतुर्भुज रूप त्या ठिकाणी प्रकट केलं. प्रकट केल्याबरोबर त्या वृंदेला अतिशय राग आला. राग आल्यानंतर हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला भगवान विष्णूला. माझे पातिव्रत्य धर्म तुम्ही त्या ठिकाणी नष्ट केला. तुमचं हृदय दगडाचं आहे आणि म्हणून तुम्ही दगड व्हाल. शाप देऊन टाकला, दगड व्हाल तुम्ही. भगवान विष्णूने सहज त्या वृंदेचा शाप काय केला, स्वीकार केला आणि भगवान विष्णू लगेच त्या ठिकाणी दगड झाले. कोणता दगड झाले माहितीये का?
आपण शालिग्रामाची पूजा करतो ना, जो शालिग्राम आहे ते साक्षात माझे भगवान विष्णूचं रूप आहे का? कारण त्या शालिग्राम रूपाने त्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी प्रतिपाद्य आहेत माझे प्रभू, कारण ते वृंदेचा शाप आहे भगवान विष्णूला. म्हणून ते भगवान विष्णू त्या शालिग्रामामध्ये स्वरूपाने त्या शालिग्रामामध्ये वास्तव्य करू लागलेले आहेत. इकडे भगवान शिवजी ज्यावेळेस या वृंदेच्या महलामध्ये येतात आणि वृंदेच्या महलामध्ये आल्यानंतर पाहतात माझ्या भगवान विष्णूला या वृंदेने शाप दिलेला आहे. हे पाहिल्याबरोबर, कारण भगवान शिवजीला प्रभू रामचंद्राचा अपमान सहन होत नाही कधीच. तुम्ही भगवान विष्णूचा भगवान शिवजीचा अपमान करा, भगवान शिवजी तुम्हाला काहीच करणार नाहीत. कारण राम प्रभूचा जर अपमान झाला तर भगवान शिवजी त्याला माफ करत नाहीत, कधीच नाही. भगवान शिवजीने त्या वृंदेला शाप दिला, तू जर माझ्या आराध्य देवतेला शाप देत असतील तर मी तुला शाप देतो, हे वृंदे तू या ठिकाणी वृक्ष होऊन पडशील, वृक्ष होऊन पडशील असा शाप दिल्यानंतर ती वृंदा भगवान शिवजीच्या चरणाला लागली, प्रभू दया करा. परंतु शब्द निघून गेला. भगवान शिवजी सांगतात तू वृक्ष होशील, परंतु ते तुळशीचा त्या ठिकाणी वृक्ष होशील आणि तुझ्यापासून या संपूर्ण जगाला जे काही जगतामध्ये जेवढे काही त्या ठिकाणी युक्षित असणारे हानिकारक जो वायू आहे तो वायू नष्ट करण्याची क्षमता तुझ्यामध्ये येऊ हा आशीर्वाद दिला. आणि म्हणून तेव्हापासून आपण काय करतो, घरासमोर आपल्याला त्या ठिकाणी तुळशी लावतो. त्या तुळशीच्या अंगावरून वारं ज्या ठिकाणी वाहिलं आणि तो वारं जर आपल्या घरामध्ये आलं तर सर्व हानिकारक शक्ती ते वारं नष्ट करतं, आपल्याला ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करून देते. असं असणार हे वृक्ष म्हणजे तुळस आहे. आणि म्हणून भगवान विष्णूने तो शाप त्या ठिकाणी स्वीकार केला आणि तोच असणारा भगवान विष्णू त्या शालिग्राम रूपाने त्या तुळशीमध्ये ठेवला जातो. कारण तो दिवस होता तुलसी विवाहाचा आणि म्हणून त्या दिवसापासून दीपोळी झाल्यानंतर आपण काय करतो, तुलसी विवाह संपन्न करतो. त्या वृंदेने भगवान विष्णूला तर त्या ठिकाणी शाप दिलेलाच आहे, परंतु हेच सांगितलं माझं पातिव्रत्य तुम्ही नष्ट केलं ना प्रभू, परंतु तोच माझा जो मालक आहे जालिंदर जो आहे तो एक कल्पामध्ये तुमच्या पत्नीचं हरण करील असा त्या ठिकाणी पुन्हा एक शाप दिला होता भगवान विष्णूला. मग आज जो जालिंदर आहे एका कल्पामध्ये रावण होऊन येतो आणि रावण झाल्यानंतर या जालिंधराची वृंदा ज्या भगवान विष्णूने पातिव्रत्य नष्ट केलं होतं म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी याच असणाऱ्या जालिंधरी रूपी रावणाने रामप्रभूची सीता चोरून त्या ठिकाणी नेली होती. आणि त्या चोरून नेलेल्या सीतामुळे आणायला भगवान प्रभू रामचंद्र ज्यावेळेस लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेल्यानंतर या रावणाचा वध त्या ठिकाणी केला. या रावणाचा वध करण्यासाठीच माझे प्रभू राम अवतार धारण करतात असं दुसरं कारण भगवान शिवजीने त्या ठिकाणी जिथं पार्वती मातेला सांगितलेलं आहे. दोन कारण झालं. तिसरं कारण